श्रीराम समर्थ. विश्व उपासनेचे या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सद्गुरूंची मानस पूजा कशी करावी ते आज जाणून घेऊया. आपण जी नित्य नैमित्तिक पूजा करतो त्यात जे बाह्य उपचार करतो म्हणजे आवाहन, स्नान, गंधलेपन, आरती वगैरे, हे उपचार डोळे बंद करून मनातल्या मनात कल्पनेनं करणं म्हणजेच मानसपूजा. मानसपूजा कोणाची करावी तर पूज्य व्यक्तीची. पूज्य व्यक्ती कोणाला म्हणावं तर श्री महाराजांनी याचं फार मार्मिक उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, पूज्य म्हणजे पूजेला योग्य असा, तर पूज्य म्हणजे शून्य असा पण अर्थ होतो. जी व्यक्ती मीपणाने शून्य झाली आहे ती पूजनास योग्य झाली. एका सद्गुरूंशिवाय अशी व्यक्ती दुसरी कोण असू शकेल बरं? आपल्या सगळ्यांचाच हा अनुभव असेल की एकीकडे आपण स्तोत्र मंत्र जे काही म्हणत असू ते म्हणत देवपूजा करतो, पण मनात मात्र असंख्य विचारांचं मोह असतं. या विचारांमधून समेवर म्हणजे परमात्म्याच्या पातळीवर यायचं असेल तर साधक, साधना आणि साध्य यांचा सा लागायला हवा. यासाठी चंचल मनाला स्थिर वस्तूवर टिकवून ठेवायला हवं. तीर्थरूप बाबा बेलसरे म्हणतात, माणसाला कल्पना नावाची फार मोठी शक्ती आहे. हिचा उपयोग करून माणूस सूक्ष्माच्या कक्षेत सहज शिरू शकतो. मानसपूजा म्हणजे सूक्ष्माच्या साम्राज्यामध्ये शिरण्याचा एक अनुभवसिद्ध आणि संतमान्य मार्ग आहे. बघा, माणूस कल्पनेनं सारं जग उभं करू शकतो, त्यात जगू शकतो, ते जग नाहीसं करू शकतो. या कल्पनेचा उपयोग करून आपल्या कल्पनेनं आपण सद्गुरूंची मानसपूजा करू शकतो. सद्गुरू आपल्या घरी आले आहेत, आपण त्यांची पाद्यपूजा, स्नान, गंधलेपन, नैवेद्य वगैरे सगळे उपचार करतो आहोत अशी कल्पना करून नित्यनेमानं मानसपूजा केली तर आपल्या अंतरंगात बदल होतो, जीवनाला वळण लागतं. सद्गुरू कृपेनं वाल्याचा वाल्मिकीही होऊ शकतो. यासाठी बाह्यपूजेचं महत्त्व कमी आहे असं मुळीच नाही. गोंदवलेलं नाही का, सगळे सण उत्सव अतिशय उत्साहात साजरे होतात. तुका म्हणे जेणे राहे समाधान, ऐसे ते भजन पार पावी. भजन पूजन झालं की समाधान झालं पाहिजे. ते ज्याने होतं ती खरी पूजा. अशी पूजा कोणती तर अर्थातच मानसपूजा. आणि खरं सांगायचं ना तर आजच्या धावपळीच्या युगात मानसपूजा ही अधिक प्रभावी ठरू शकते. तुकाराम महाराज म्हणतात ना, करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे. कळावे तयासी कळे अंतरीचे, कारण ते साचे साचा अंगी. देवाची मानसपूजा करणं हे नेहमी चांगलं. देव्हारा, गंध, फुलं, उदबत्ती, उपकरणं यांचा देखावा कशाला हवाय? परमेश्वराला आपली पूजा समजावी असं वाटतं ना, मग मनापासून केलेली मानसपूजा देखील त्याला पोहोचते. मानसपूजेचा नियम असा आहे की सुरुवात पायापासून करतात. श्री गोंदवलेकर महाराजांच्या नित्य उपासनेमध्ये ही मानसपूजा भूपाळीनंतर केली जाते. ती अशी: घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा, घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा, उपचारासहित सीताकांता, उपचारासहित सीताकांता, घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा. निर्मियेले नूतन मंदिरासी, ठाई ठाई बांधिले वितानासी, जाळ्या पडदे सोडिले चोहोपासी, अर्पियेले राघव विश्रामासी, अर्पियेले राघव विश्रामासी, घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा. रत्न चौकी रामासी बैसविले, उष्ण उदके चरण प्रक्षाळिले, शुद्ध नीरे गंडूष करविले, शुभ्र वस्त्रे चरण स्वच्छ केले, शुभ्र वस्त्रे चरण स्वच्छ केले,
घ्यावी सेवा दिनाचे दीनानाथा. कस्तुरीने दर्शन शुद्धी केली, सुशीतळ जळाने भरियेली. झारी कैची हस्तकी शोभली, रामरूप न्याहाळिता शोभाली. रामरूप न्याहाळिता शोभाली. घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा. पंचामृत घेतले निज करी, मंत्रयुक्त घातले रामावरी. उदकाने धुतले झडकरी, गंध तैले चर्चिला रावणारी. गंध तैले चर्चिला रावणारी. घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा. तीर्थोदके घातले शुद्ध स्नान, आचमन पादुका सिंहासन. वस्त्रद्वय उत्तम समर्पून, गंधाक्षता वाहिल्या संपूर्ण. गंधाक्षता वाहिल्या संपूर्ण. घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा. पुष्पधूप दीपक आणि अन्न, पंचामृत शर्करा सोदन. भक्ष्यभोज घृतयुक्त पक्वान्न, शाखा स्वल्प क्वथिका घ्या सन्मान. शाखा स्वल्प क्वथिका घ्या सन्मान. घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा. घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा. नाना फळे तांबूल दक्षिणा, घृतदीपे आरारतिके जाणा. समर्पितो तुम्हासी राम राणा, दासवंदी सद्भावे चरणा. दासवंदी सद्भावे चरणा. घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा. घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा. सद्गुरूंची मानसपूजा नित्यनेमाने केली ना, तर कालांतराने साधकांना काही ऐहिक अनुभव येतात, तर काही पारमार्थिक अनुभवही येतात. जसे मनाने अर्पण केलेल्या फुलांचा सुगंध येणं, समाधी मंदिरात पादुकांना जे अत्तर लावतात त्याचा सुगंध दरवळणं, मन अतिप्रसन्न होणं. जो मानसपूजा करेल ना, त्याला हे अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत. श्री महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग मात्र अत्यंत मार्मिक आहे. श्री गोंदवल्याचं थोरले राम मंदिर, याच राम मंदिरातला हा प्रसंग आहे. एकदा काय झालं, मासुर्णेकर शास्त्री ज्यांनी महाराजांना लहानपणी वेदविद्या शिकवली होती, त्यांचा मुलगा श्री महाराजांचा हा बालमित्र. पुढे त्याची योग्यता बघून श्रींनी त्यांना अनुग्रह देण्याचा सुद्धा अधिकार दिला होता. एक दिवस काय झालं, आजूबाजूला बरीच मंडळी बसली होती आणि श्री महाराज आपल्या कोचावर बसले होते. आजही तो कोच त्या मंदिरात त्याच जागेवर आहे. शास्त्री बुवा श्रींच्या खोलीजवळून दुसऱ्या बाजूला गेले. श्री महाराज आपल्या समोर बसलेल्या मंडळींना म्हणाले, काय करावं, 2 दिवस झाले शास्त्री बुवांची काही गाठ भेट नाही. ते शास्त्री बुवा समोरून जात असताना महाराजांनी हे वाक्य म्हटलं, त्यामुळे बाकीच्या लोकांना हे जरा चमत्कारिकच वाटलं. शास्त्री बुवा परतून आले आणि बाहेर जायला निघाले. तेव्हाही श्री महाराज हेच बोलले, काय करावं, 2 दिवस झाले शास्त्री बुवांची गाठच पडली नाही. दुसऱ्यांदा हे वाक्य कानावर पडलं तेव्हा शास्त्री बुवांच्या ध्यानात आलं की 2 दिवस झाले आपली मानसपूजा झालेली नाही. त्यांनी स्नान करून मानसपूजा केली आणि श्री महाराजांच्या दर्शनाला आले. तेव्हा मात्र श्री काहीच बोलले नाही. आणखी एक प्रसंग आहे, तो आहे 1932चा मालाड इथला. मालाडला आत्माराम काशीकरांच्या घराशेजारीच श्री महाराजांचा एक भक्त राहत होता. रोज पहाटे उठून श्री महाराजांची मानसपूजा करण्याचा त्याचा नियम होता. एक दिवस त्याच्या मानसपूजेत बाळपण 24 तास पुढे ढकललं
असा श्री महाराजांचा ध्वनी त्याने स्पष्ट ऐकला. या वाक्याचा अर्थ त्याला काही उमजेना. तो बेचैन झाला. सकाळी त्याने शेजारच्या काशीकरांच्या घरी जाऊन त्यांना मानसपूजेतली ही अजब घटना सांगितली. काशीकरही श्री महाराजांचे भक्त होते. मानसपूजेतल्या त्या दुर्बोध वाक्याचा अर्थ त्यांना मात्र बरोबर समजला. कारण आदल्या दिवशी रात्रीच काशीकरांच्या गरोदर पत्नीचं पोट फार दुखत होतं. रात्रीची वेळ होती. वाहनांची सोय करून परळच्या हॉस्पिटलमध्ये तिला पोहोचवणं हे त्या काळी शक्यच नव्हतं. काशीकरांनी मनोमन श्री महाराजांना साकडं घातलं आणि त्यांच्या पत्नीची पोटदुखी थांबली. बाळंतपणाला 24 तास आहेत हे जाणून त्यांनी योग्य वेळी आपल्या पत्नीला परळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि ती सुखरूप बाळंत झाली. आपल्या भक्तांवरील संकट टाळण्यासाठी मानसपूजेच्या माध्यमातून सद्गुरू कशी सूचना देतात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आहे. श्री गोंदवलेकर महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये नामसाधना अभ्यास शिबिर चालतं. या शिबिराच्या सप्ताहात रोज पहाटे प्राध्यापक के.व्ही. बेलसरे म्हणजेच पूज्य बाबा बेलसरे यांचं मानसपूजेवरचं प्रवचन चालू होतं. सगुण रूपातील सद्गुरूंच्या मानसपूजेचं स्वरूप आणि महत्त्व या प्रवचनांमधून प्राध्यापक बाबा बेलसरे क्रमशः सांगत होते. प्रवचनानंतर सर्व शिबिरार्थी साधक थोडा वेळ का होईना मानसपूजेसाठी शांत बसत असत. एक साधक श्री महाराजांच्या सगुणाची मानसपूजा करीत असे. पूजा संपल्यावर श्री महाराजांना आपल्या घराबाहेर पोचवण्यास जात असे. श्री महाराज लांबवर गेलेले पाहून तो घरामध्ये परत येई. शिबिरामध्ये 7व्या दिवशी मानसपूजेवरचं प्रवचन चालू होतं. प्राध्यापक बेलसरे मानसपूजेचा शेवट कसा करावा हे सांगत होते. मानसपूजेच्या शेवटी सद्गुरूंना सूक्ष्म रूपात आपल्या हृदयकमळावर विराजमान करावं असं सांगून प्राध्यापक बेलसरे सर्व साधकांना उद्देशून म्हणाले, अहो काय सांगू, साधक मानसपूजेत आपल्या सद्गुरूंना चक्क आपल्या घराबाहेर घालवून देतात. याला काय म्हणावं. हे ऐकून मानसपूजेत सद्गुरूंना घराबाहेर पोचवणारा साधक चांगलाच दचकला. प्रवचन संपताच तो प्राध्यापक बेलसरेंना म्हणाला, मानसपूजेत मी श्री महाराजांना घराबाहेर घालवून देतो हे आपणास कसं समजलं. हा प्रश्न ऐकून पूज्य बाबा बेलसरे यांनी स्मित केलं. आपल्या भक्तांना श्री महाराज योग्य मार्गदर्शन करतात असं समजावं एवढंच बाबा बोलले. या प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगावरून आपल्याला मानसपूजेचं महत्त्व ध्यानात आलं असेल. मानसपूजेत सद्गुरूंच्या कृपेचं स्मरण प्रथम घडतं. या पूजेची पार्श्वभूमी तयार होते आणि गुरूंना येण्यासाठी आवाहन करून प्रत्यक्ष पूजेला आरंभ होतो. आता हे आवाहन कशासाठी. त्यांनी आपल्या मनात कायम राहावं म्हणून. आपल्या मनावर आपले सद्गुरू अधिराज्य करतील. आपल्या मनावर आपला ताबा येईल. सद्गुरूंचं खरं कार्य काय असेल तर आपल्याला सावध करणं, योग्य मार्ग दाखवणं, आपल्याला वेळोवेळी सांभाळून घेणं, आपल्याला प्रगतीसाठी नामासारखं साधन देणं, आपल्याकडून ते करून घेणं, आपल्या मनातल्या स्वार्थ, अहंकार अशा वृत्तींना आवर घालणं, आपल्याकडून खरी सत्कर्म निष्कामपणाने करवून घेणं. मग सद्गुरूंची खरी पूजा म्हणजे त्यांच्या या साऱ्या उपदेशाचा संस्कार मनावर टिकावा म्हणून केलेला प्रयत्न. या मानसपूजेत लौकिक पूजेतले शब्द साध्या पूजेतल्यासारखेच असले तरी त्या शब्दांच्या रूपानं अभिप्रेत असणारे उपचार मात्र आपल्या स्वतःच्या आचरणाचे, आदर्श कृतीचे, आदर्श वृत्तीचे आहेत. या वृत्तींची, कृतींची आठवण आपल्याला प्रत्येक वेळी ही मानसपूजा करताना सहज घडेल. सद्गुरूंच्या त्या बाबतीतल्या उपदेशाचा परिणाम मनावर लवकर होईल आणि आपल्या साध्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. ही नेहमीपेक्षा थोडी वेगळी असलेली मानसपूजा माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी सांगितली आहे. ती त्यांच्याच कृपेने समजून घेऊया. इथे श्री महाराजांनी त्यांचं आराध्य दैवत श्रीरामाची मानसपूजा केली आहे. त्या जागी आपण आपल्या सद्गुरूंची कल्पना करू शकतो. श्रीरामा पतितपावना जानकी जीवना, तुझे रूप माझे ध्याना, राहो ऐसे करी. ऐसा तू दीनदयाळ, तू माऊली मी तुझे बाळ, आता पुरवी माझे आळ, माझी पूजा अंगीकारी. श्रीरामाची मानसपूजा करताना श्री महाराज म्हणतात, माझ्या ध्यानी तुझं रूप सदैव राहू दे.
हे दीनदयाळा, तू माझी माऊली आणि मी तुझे बाळ आहे ना, मग माझे लाड तू पुरव, माझी पूजा स्वीकार कर. देहाचे केले मंदिर नाभीच्या सिंहासनावर, हृदयकमळी रघुवीर जानकी सहित बैसविला. माझ्या देहाचं मंदिर केलं आहे. मंदिर जसं शांत, पवित्र, सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असतं तसा माझा देह झाला आहे. नाभीचं सिंहासन का? तर वासना ही नाभीजवळ असते. त्या वासनेला नमवून श्रीरामाला उच्चासनावर म्हणजे हृदयकमळावर जानकीसहित विराजमान केलं आहे. जानकीसहित का? तर यामागे पुरुष आणि प्रकृती असा विचार आहे. या पुरुष प्रकृतीला जो जाणतो त्याला पुन्हा जन्म नाही. जे काही घडतं ते प्रकृतीच्या अधीन आहे. याचं ज्ञान होतं तेव्हा जीवाचा मी हे करतो हा भाव निघून जातो. अहम ममत्व निघून जातं. हा बोध झाल्यावर देहीच त्याला विदेही अवस्था प्राप्त होते. त्यामुळे जन्ममरण चुकतं. तृष्णेने धरिले छत्र आशा मनीषा ढाळीती चामर, अष्टदळवर हनुमान वीर रामचरणी विनटला. तृष्णा म्हणजे तहान. आज आपल्याला तहान कशाची लागली? तर पैशाची, कामवासनेची, लौकिकाची. आपल्याला त्रास देणाऱ्या तृष्णा, आशा, मनीषा या गुरुसेवेत छत्रचामर ढाळीत आहेत, अशी कल्पना इथे केली आहे. यांना गुरुसेवेत रुजू केलं की मनात अष्टसात्विक भाव जागे होतात. तुकाराम महाराज म्हणतात ना, नये नेत्रे जळ नाही अंतरी कळवळा, तो हे चावटीचे बोल जन रंजबण फुल. जोपर्यंत डोळ्यात पाणी येत नाही, अंतरात कळवळा दाटत नाही, तोपर्यंत भजन पूजन हे सगळं करमणूक म्हणून होतं. आपली स्थिती हनुमानासारखी व्हायला हवी. श्रीरामाची भेट होताच वीर असलेल्या हनुमंताच्या डोळ्यात सुद्धा अश्रू दाटून येतात. यालाच अष्टसात्विक भाव जागे होणं असं म्हणतात. अशी परमात्मा स्वरूपाशी एकरूपता झाली की साधकाला अहम ब्रह्मास्मी ही प्रचिती येईल. अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी हे ज्ञान झाल्यावर रिद्धी हात जोडून उभ्या राहतात. प्रतिभा जागृत होते, ज्ञानगंगा वाहू लागते. अशा स्थितीत लौकिकाची आस स्वस्थ बसू देत नाही. श्री महाराज म्हणतात, लौकिकाची आस म्हणजे रक्तातली साखर आहे. इथे सावधानतेचा इशारा देताना श्री म्हणतात, ज्ञानगंगेचे जीवन प्रक्षाळिले दोन्ही चरण, कामनेचे पंचामृत स्नान मंगल स्नान अर्पिले. या ज्ञानगंगेच्या पाण्यानं श्री गुरूंचं चरण प्रक्षालन करावं, म्हणजेच आपली सगळी विद्या त्याच्या चरणी समर्पित करावी. श्री ब्रह्मानंद महाराजांनी पहिल्यांदा जेव्हा श्री गोंदवलेकर महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं तेव्हा ते काय म्हणाले? म्हणाले, माझी सगळी विद्या काढून घेतली असं म्हणा, तरच डोकं उचलेल. षटशास्त्रात पारंगत असलेल्या विद्वानांच्या सभेत गर्जना करणाऱ्या ब्रह्मानंद महाराजांनी आपली सगळी विद्या श्रींच्या चरणी अर्पण केली. आपण मात्र विद्या, लौकिक, कामना यांनी पछाडलेलं असतो. या कामनेचं पंचामृत का? तर आपलं मन शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचेंद्रियांच्या मागे सारखं धावत असतं. याचं पंचामृत करायचं म्हणजे ही पंचेंद्रिय गुरुतत्वाकडे वळवायची, म्हणजे ती पवित्र होतात. त्याचं मंगल स्नान गुरूंना अर्पण करायचं. रजाचा नेसविला पितांबर, तमाचे घातले उपवस्त्र, सत्वाचे यज्ञोपवित रामालागी समर्पिले. आपली प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे. रजोगुण हा ऐश्वर्यदर्शक आहे. पीतरंग हा सुद्धा ऐश्वर्याचंच प्रतीक आहे. त्याचा पितांबर नेसवायचा आहे. अध्यात्म म्हणजे सर्वसंग परित्याग करून संन्यासी होणं नाही. श्री महाराज म्हणतात, साधकाचा प्रपंच हा आदर्श असायला हवा. गाद्या गिरद्यांवर लोळा, रोज श्रीखंडपुरीचं जेवण करा, ऐश्वर्य संपन्न व्हा. फक्त देणारा तो आहे हे विसरू नका. संसारात जसा रजोगुण आवश्यक असतो तसा तमोगुणही आवश्यक असतो. सद्गुरूंना तमाचं उपवस्त्र घालायचं आहे.
तमोगुण हा उपवस्त्रासारखा कामापुरताच हवा. सत्वगुणांचं यज्ञोपवीत म्हणजेच जानवं घालायचं आहे. सत्वगुण हा यज्ञोपवीतासारखाच पवित्र आहे. आता टिळा लावायचा आहे तो कशाचा? तर वासनेचा. वासनेचा केशरी टिळक, मायेची कुंडले अमोलिक, ममतेची वैजयंती सुरेख, श्रीरामगळा शोभली. केशर मिश्रित चंदनाचा जसा अलौकिक सुगंध असतो तशी आपली वासनाही सुगंधित हवी. म्हणजे कशी? तर मला सद्गुरूंनी सांगितलेलं साधन करायचं आहे, हा मनुष्यजन्म मिळाला याचं सार्थक करायचं आहे, अशी सत्कर्माकडे नेणारी वासना म्हणजे सुगंधित वासना. मायेची कुंडले अमोलिक आहेत. याचं नुकतंच घडलेलं एक उदाहरण सांगते. परवाच माझं एका साधकाशी बोलणं झालं. त्या म्हणाल्या की आमचे हे शेवटच्या 2-3 दिवसात सारखं म्हणत होते, तुम्ही नामजप लावला आहे का? कोणी नामस्मरण करत आहे का? त्या म्हणाल्या आम्हा कोणालाच नामजप ऐकू येत नव्हता आणि त्यांना मात्र ऐकू येत होता. सद्गुरू अंतकाळ साधतात तो असा. श्री महाराजांचं वचनच आहे, माझ्या माणसाने म्हातारपणाची आणि अंतकाळाची काळजी करू नये. संत आपल्या वचनात असतात तसा मी नामात आहे. जे नाम तुम्ही घेता ते मीच घेवतो ही भावना ठेवा. त्यात माझी संगत लाभेल. अंतकाळचे कष्ट जाणवणार नाहीत. मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे. तुम्ही नाम तेवढे जतन करा. नामात मन ठेवा. हेच माझे खरे दर्शन आहे. रात्रंदिवस असे चित्तात आणावे की मी तुम्हाला शरण आहे. मला शरण व्हायला शिकवा. शेवटी सांगतो, नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही. मग तुमच्या अंतकाळी मी उशाशी आहे. हॉस्पिटलमध्ये असताना कुठेही नामजप चालू नसताना त्या गृहस्थांना नामजप ऐकू येत होता. ही मायाच नाही का? यालाच सद्गुरूंची लीला म्हणतात. अशा या अमौलिक मायेची कुंडलं करायची आणि ती सद्गुरूंना अर्पण करायची. कुंडलं अर्पण केली कारण सद्गुरू ही माऊली आहे. ममतेची वैजयंती माळा का? तर असं सांगतात की राधेनं ममतेनं पहिल्यांदा ही माळ श्रीकृष्णाच्या गळ्यात घातली. वैजयंती ही एक प्रकारच्या सुगंधी फुलांची वनस्पती आहे, ज्यामध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचे फुलं येतात. या फुलांचे कडक दाणे कधीही तुटत नाहीत, सडत नाहीत, नेहमी चकचकीत असतात. याचा अर्थ असा की आपली ममता ही आयुष्यभर सद्गुरूंसारख्या शाश्वत तत्वाशी जोडलेली असावी. अशीच ममता शोभून दिसते. आता मुकुट घालायचा आहे. तो कशाचा? तर अभिमानाचा. अभिमानाचा रत्नजडित मुकुट, गर्वाचा तुरा चोखट, अहंकाराचा शिरपेच नीट, रामा लागी अर्पिला. आपल्या शिरावर विराजमान असणारा अभिमान, अहंकार, गर्व याचा सगळा भार आपल्या शिरावरून उतरवून सद्गुरूंच्या मस्तकी व्हावा. ते सांभाळून घेतात. आता हार फुले अर्पण करून आरती ओवाळायची आहे. कर्मदोरा घेऊन हाती 84 लक्ष पुष्प जाती, हार गुंफुनी निकुती श्रीरामकंठी घातला. स्वकर्मसूत्र ग्रथितो हे लोक. हे सगळं जग आपल्या कर्माच्या धाग्यात ओलेलं आहे. हा कर्माचा धागा जर घट्ट असेल, पक्का असेल, तर आपण आपल्या 84 लक्ष जन्मांची फुलं त्यात ओवू शकतो. त्याचा हार कसा करावा? तर निगुतीने करावा, म्हणजे अत्यंत काळजीपूर्वक करावा. जशी फुलं ओवताना आपण अत्यंत काळजी घेतो, तशी कर्म करताना ती अत्यंत काळजीपूर्वक करायला हवी. रामाच्या गळ्यात आपल्या सर्व जन्मांच्या फुलांचा हार घातल्यावर धूप आणि दीप ओवाळायचा. प्राणांचा धूप लावायचा, म्हणजे स्वतः जळून दुसऱ्यांना सुगंध देणाऱ्या धूपाप्रमाणे आपलं आयुष्य घालवावं. प्राणाचा लाविला धूप, नेत्रांचे लाविले दीप, इच्छेची पक्वान्य अनेक, रामासी भोजन घातले. नेत्रांचे दीप लावायचे, म्हणजे या नेत्रांनी सद्गुरूंचं रूप न्याहाळायचं. आपल्या सर्व इच्छांचं पक्वान्न रूपाने सद्गुरूंना भोजन द्यायचं. त्यांना इच्छा भोजन घालायचं. शुद्ध भावाचे उदक, प्रक्षाळिले हस्तमुख, वृत्तीच्या मुद्रिका सुरेख, दशांगुली शोभती. शुद्ध भावाच्या उदकाने त्यांचं हस्तमुख प्रक्षालन करावं.
आपल्या वृत्तीच्या मुद्रिका करून त्या त्यांच्या दाही बोटात घालायच्या. असूया, द्वेष या ज्या काही वृत्ती येतात ना, त्याऐवजी भक्ती, श्रद्धा अशा सुरेख वृत्ती उठायला हव्यात. त्याच्या अंगठ्या का? तर अंगठी हे पवित्र बंधनाचं प्रतीक आहे. आता आपल्या चारीही वाणी या त्यांनी सांगितलेल्या नामात असायला हव्यात. म्हणजेच श्वासावर नाम घेण्याचा अभ्यास करायला हवा. परावाणी ही नाभीपाशी असते. बेंबीच्या देठापासून सद्गुरूंना किंवा आपल्या आराध्याला आळवलं तर तो कल्पवृक्षाप्रमाणे आपली मनोकामना पुरवतो. या मनोकामनेतून मिळणारी गोड अशी अमृतफळं परत त्यालाच अर्पण करायची आहेत. आता आपल्या आराध्याला विडा दक्षिणा देऊन तृप्त करायचं आहे. किती छान कल्पना आहे नाही? इंद्रियांचा तांबूल जाणं, षड्रिपूंची दक्षिणा सुवर्ण, संकल्प विकल्प धनुष्य बाण, रामा हाती दिधले. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन ही 11ही इंद्रिय एकत्र करायची आहेत. त्याचा तांबूल करायचा आणि त्यावर कामक्रोधाची, षड्रिपूंची दक्षिणा ठेवायची. तीही सुवर्ण दक्षिणा. एकदा दक्षिणा दिली की ती परत घेता येत नाही, मग ती सुवर्णाची का असो ना. तशी या षड्रिपूंची दक्षिणा अर्पण केली की पुन्हा ते विकार आपल्यात प्रवेश करणार नाही याची काळजी घ्यावी. मनात जे संकल्प विकल्प उठतात त्याचा धनुष्यबाण रामाच्या हाती द्यावा. एकदा त्याचे झाल्यावर आपल्या मनावरचा या शस्त्रांचा अंमल कमी होतो. पंचप्राणांची केली आरती, जीवाची कर्पूर ज्योती, शांतीची रामावरती पुष्पांजली वाहिली. आपले पंचप्राण आपल्या आराध्यावर ओवाळून टाकावे. जीवाला कापुराप्रमाणे शुद्ध आणि समर्पित करावं. त्यामुळे जी शांती अनुभवायला मिळते ती सुगंधित फुलासारखी असते. अशी शांतीची सुगंधित फुले अर्पण करावी. चित्ताने घातली प्रदक्षिणा, बुद्धीने केली प्रार्थना, भक्तीने पूजिले निर्गुणा, भावाने केला नमस्कार. आपलं 10 दिशांना फिरणारं चित्त हे सद्गुरूंभोवती फिरायला हवं. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. त्या परमात्म्याचं चिंतन करावं, त्याच्याच विषयी बोलावं, त्याच्याच वचनांनी प्रबोधन करावं. प्रार्थना करताना सत्सद विवेकबुद्धीने करावी. त्या निर्गुण निराकार तत्वाची भक्तिभावाने पूजा करावी. मनाने पूजिला रामचंद्र, देहाचे अर्पिले पूजोपचार, केली मानस पूजा समग्र, रामा सेवा घेई आनंदे. अशी मनोभावे पूजा करावी. त्यात मनानेच आपल्या सर्व इंद्रियांचा सहभाग असावा. अशी समग्र मानसपूजा तो परमात्मा आनंदाने स्वीकारेल. दास मारुती श्री रघुनाथ, समान दोन्ही देवभक्त, दीनदास तयांचा अंकित, पूर्ण कृपा सद्गुरूंची. शेवटी भक्त आणि भगवंत, शिष्य आणि सद्गुरू एका पातळीवर येतात, एकरूप होतात. श्री महाराज नेहमी स्वतःचा उल्लेख दीनदास म्हणून करतात. तसा तो इथेही केला आहे. पूर्ण कृपा सद्गुरूंची असं म्हणून या कृतीचं श्रेय आपल्या सद्गुरूंना दिलं आहे. हे श्रींचे गुण आपल्या अंगी आले तर ही पूजा सुफळ संपन्न होईल यात शंकाच नाही. बैसोनिया एकांती मानस पूजा आरती, कृपा करील रघुपती सांगे ब्रह्मचैतन्य. अशी ही मानसपूजा मला खूप आवडली आणि जे आपल्याला आवडतं त्यातला काही अंश इतरांना द्यावा या सहज प्रवृत्तीनं यथामती यथाशक्ती आपल्यापुढे ही मानसपूजा मांडण्याचा प्रयत्न केला. हे उघडच आहे की हे सारे उपचार मनानं करताना लौकिक वस्तूंचं स्वरूप त्याला नसल्यानं ते करणं किंवा त्याची कल्पना करणं थोडं अवघड आहे. त्या मनानं दृश्यातली एखादी वस्तू आणणं आणि अर्पण करणं खूपच सोपं वाटेल. पण अशा वस्तू आणून आणि अर्पण करूनसुद्धा आपण पूर्वीसारखे आहोत तसेच स्वार्थी, अहंकारी, चिंताग्रस्त, दुःखी राहतो हा आपला अनुभव आहे, नाही का? त्याचाच खेद खऱ्या सद्गुरूंना नेहमी होत असतो. आणि म्हणूनच खुद्द श्री गोंदवलेकर महाराजांनी ही मानसपूजा लिहिली आहे. या निमित्तानं आपल्या वृत्ती आणि कृती आपल्यासमोर येतील आणि त्यामुळे स्वतःला बदलायला या पूजेचा निश्चितच उपयोग होईल.
श्री गुरुचरणी शेवटी एकच प्रार्थना करेन, जय जय आदरे कल्पिले, उपचारी मने अर्पिले, मम जीवनी उतरो ते तुले, कृपा प्रसादे गुरुराया. जय जय रघुवीर समर्थ.